जय भीम मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आयुष्य जगत असताना मी अशा बऱ्याच गोष्टी बारकाईनं आजूबाजूला जवळून बघत असतो. काही लोक एवढं एकांगी जीवन जगतायत आणि काही लोकांचं तर असं आहे की फक्त पैसा कमवणं एवढंच उद्देश. बाकी आजूबाजूला काय चाललंय काय नाही, लोक कशी राहतात, कुणाचं काय चाललंय याचं काहीच नाही देणं घेणं नाही. मी साधारण माझ्या लाईफमध्ये जगत असताना मी सामाजिक जाणीवा माझ्या थोड्या जास्त आहेत सगळ्यांपेक्षा विचार करण्याची. त्याच्यामुळे माझी विचार करण्याची पद्धत, वागण्याची राहण्याची पद्धत थोडी वेगळी आहे असं मला वाटतं. बाकीच्यांसारखं मला जगता येत नाही. मी साधारण कुठे बी उभं जरी राहिलो तरी मी आजूबाजूला असणाऱ्या माणसांकडं, त्यांच्या हालचालीकडं, त्यांच्यातल्या मनातलं काय चाललं आहे, त्यांची कोणी कशा पद्धतीमध्ये बसलं आहे, कोण काय विचार करतं आहे का, कुणाची किती गरिबी आहे, काय परिस्थिती आहे आपल्या देशातील लोकांची, याच्यात काय बदल होऊ शकतो, यांची गरिबी कशी जाईल, यांचे किती दुःख आहे, मी असा नेहमी विचार करत असतो आजूबाजूला उभं राहिलं तर. असं असतानाही माझ्याकडं मला असं वाटतंय की मी आज कुठेही वावरताना जगताना असं हवेत उडता आलं पाहिजे तुम्हाला. मी तर कधी कधी सगळ्या भावना जगून घेतो. मी पिक्चर बघितला तरी भावनिक होतो, एखादा कुठला लाईव्ह सीन बघितला चालता चालता तरी भावनिक होतो, एखादा कुठली गोष्ट आली मला हसायलाही येतं. हा भरपूर हसतो मनाने. कुणाला मी इमोशनल करू शकतो, कुणाला हसवू शकतो, कुणाला एखादं मोटिवेट करू शकतो. जगण्यातले सगळे चतुरस्त्र अनुभव माणसाला आले पाहिजेत, म्हणजे सर्वांगीण जीवन जगता आलं पाहिजे. एकाच भूमिकेत माणसानं असं बसलं नाही पाहिजे, मी असं बस असं नाही पाहिजे. माणसाला दुःख, सुख, आनंद, दुसऱ्याच्या आनंदात सुद्धा आपल्याला हसता आलं पाहिजे. दुसऱ्याचं चांगलं होताना सुद्धा आपल्याला बघता आलं पाहिजे आणि त्याचा अभिमान वाटला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या भावना, सगळ्या प्रामाणिक अपेक्षा, ह्या सगळ्या घेऊन माणसाला जगता आलं पाहिजे. तुम्ही एकाच तराजूमध्ये सगळ्या गोष्टी बघून चलून आजूबाजूला न बघता निर्धोक फक्त माझं आणि मी एवढं आयुष्य जगण्याला मी तरी म्हणत नाही की ते खरं आयुष्य. सगळ्या भावनांचा विचार करून आजूबाजूच्या जनतेचा, त्यांच्या दुःखाचा, हसण्याचा, जगण्याचा, त्यांना काय करता येईल, आपण कसं राहायला पाहिजे, आपण कुठं हसायला पाहिजे, कुठं दुःख घ्यायला पाहिजे, कुठल्या गोष्टीचा आनंद घ्यायला पाहिजे, एखाद्या पिक्चरवर सुद्धा आपण कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, लाईव्ह असो पुन्हा कुणी कुठल्याही असो, कुठल्याही भागातून आपण त्याच्यावर कसं रिॲक्ट होता येईल, आपल्याला काय बोलता येईल, कुठल्याही घटनेवर सत्य किती बोलता येईल आणि गपचीप बसून किती राहता येईल, कुठल्या गोष्टीनं काय परिणाम होऊ शकतो, काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर व्यक्त होऊन जगत राहणं ह्याला म्हणतात जीवन. आणि तेच माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. असं जगता आलं पाहिजे, असं नाही.